नमस्कार, ज्योती रेसिपी मराठी ह्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज बनवणार आहोत गावरान पद्धतीने छोले आणि बटाट्याची भाजी। मी भिजत टाकले होते 1 वाटी छोले रात्री आणि आपल्याला ते व्यवस्थित शिजवून घ्यायचे। छोले आधी मीठ टाकून मी शिजवून घेतले, बघू शकता। मी रात्री भिजत टाकले, नंतर शिजवले, बघू शकता, थोडंसं मीठ टाकून। आणि आपल्याला काय करायचं आहे, 2-3 बटाटेही घ्यायचे, तेही व्यवस्थित शिजवून घ्यायचे आणि वरची साल आपल्याला काढून घ्यायची आहे। दोघं वस्तू आपल्याला शिजवून घ्यायचे। आणि त्याला लागणारं साहित्य बघा, 10-15 लसूणच्या पाकळ्या आणि 1 इंच अद्रक, 2 टमाटेही घेतले मी, बघू शकता, चिरून। आपल्याला 2 कांदेही व्यवस्थित चिरून घ्यायचे आणि खूपच सुंदर भाजी होणार आहे। पूर्ण रेसिपीमध्ये राहा। मी कोथिंबीर ही स्वच्छ धुवून कापून घेतली। हे बघू शकता, 1 चम्मच मी जिरे घेतले, थोडा गावाकडचा 1 चम्मच मसाला घेतला आहे मी, थोडा आपला लाल मिरची पावडर आणि एव्हरेस्ट पावडर घेतलं आहे, बघू शकता। लाल पावडर जो आहे आपलं घरचं ते मी अर्धा चम्मच घेतलं आहे आणि एव्हरेस्टचा जो मसाला आहे लाल मिरची ती 1 चम्मच घेतली, बघू शकता। आणि थोडी मी हे बघा कस्तुरी मेथी थोडी घेतली आहे, थोडीशी हळद घेतली मी, थोडा आपला एव्हरेस्ट मसाला अर्धा चम्मच आणि मॅगी मसाला असा अर्धा चम्मचच घ्यायचा आहे आपल्याला। आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आपल्याला। आता आपल्याला काय करायचं आहे, अद्रक, लसूण आणि जिरे आपल्याला व्यवस्थित असं बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये आणि व्यवस्थितच बारीक करायचं आहे आपल्याला, बघू शकता। मी बारीक करून घेतलं आहे मिक्सरमध्ये। खूपच आपली सुंदर रेसिपी होणार आहे, पूर्ण रेसिपीमध्ये राहा। मी कढई ठेवून घेतली आहे, त्याच्यामध्ये आपण आता तेल टाकून घेणार आहोत। मी थोडेसे असे तेल टाकून घेते, बघू शकता। 2-3 पळ्या आपल्याला तेल टाकायचं आहे मसाल्याची भाजी म्हणून। व्यवस्थित आपल्याला मीडियम गॅसवर असं कढई ठेवून तेल टाकून घ्यायचे आहे आणि जो आपण अद्रक, लसूण आणि जिरे वाटून घेतले होते ते आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे, बघा। आपल्याला व्यवस्थित फ्राय करायचं आहे, जोपर्यंत व्यवस्थित तळल्या जात नाही तोपर्यंत 1 मिनटं 1.5 मिनटं असं थोडंसं आपल्याला मीडियम गॅसवरच हलवायचं आहे। खूपच छान छान मी रेसिपी आणत असते, माझं चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा, कारण सोप्या पद्धतीने मी रेसिपी आणत असते। हे बघा, व्यवस्थित आपल्याला तळून घ्यायचं आहे अद्रक, लसूण आणि जिरे। त्याच्यामध्ये मी कांदेही टाकून घेतले, बघू शकता। कांदेही आपल्याला व्यवस्थितच भाजायचे, ब्राऊन होईस्तोवर आपल्याला कांदे व्यवस्थित भाजून घ्यायचे। मी 1-2 मिनटं असे कांदे चांगले भाजून घेणारे, तळून घेणारे, म्हणजे तेलामध्ये आपल्याला व्यवस्थितच तळून घ्यायचे, बघू शकता तुम्ही। व्यवस्थित आपले तळून झालेत कांदे। व्यवस्थित आपल्याला 2 किंवा 3 मिनटं 2 मिनटं आपल्याला तळून घ्यायचे, बघू शकता कसे ब्राऊन कलर आला आहे कांद्यांना, लालसर कलर। अशा पद्धतीने आपल्याला आता याच्यामध्ये टाकायचे थोडेसे आपले कापलेले 2 कापलेले टमाटे, त्यालाही आपण व्यवस्थित हलवून घेणार आहोत। त्यालाही आपल्याला व्यवस्थितच तळून घ्यायचं आहे, 1 मिनटं त्याला व्यवस्थित आपल्याला तळून घ्यायचं आहे, बघू शकता तुम्ही। 1-1.5 मिनटं त्याला तळून घ्यायचं आहे टमाट्यालाही। हे बघा, ती लाल एव्हरेस्टची मिरची आणि आपली घरची लाल तिखट मी टाकून घेतलं आहे, बघू शकता। त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे हे बघा, गावाकडचा काळा मसाला, आपला घरचा मसाला असेल तोही चालेल,
अशा पद्धतीने थोडीशी हळद, नंतर आपल्याला कस्तुरी मेथीही टाकून घ्यायची आहे. त्याला व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे. बघू शकता तेलामध्ये थोडंसं त्याला आपल्याला फ्राय करायचं आहे, तळू द्यायचं आहे थोडंसं. अशा पद्धतीने थोडंसं मी एक दीड मिनटं असं तळून घेतलेलं आहे. बघू शकता तो मसाला व्यवस्थित. आपल्याला व्यवस्थित तळायचं आहे. आणि मी थोडं ग्लासभर पाणी टाकून घेतलं आहे बघा, म्हणजे ग्लासपेक्षा थोडं कमी. आणि त्याला मी 2 मिनटं असं व्यवस्थित मसाला शिजवून घेतला आहे त्या पाण्यामध्ये. थोडंसंच आपल्याला पाणी टाकायचं आहे, अर्धा ग्लास. सॉरी, मी 1 ग्लास बोलली, अर्धाच ग्लास पाणी टाकायचं आहे आपल्याला. आणि थोडंसं मी 2-3 मिनटं राहू दिल्यानंतर बघा मसाला असा आपला फ्राय झाल्यानंतर आपण शिजवलेले छोले टाकून घेणार आहोत. बघू शकता मी मीठ टाकून छोले शिजवून घेतलेले. नंतर आपल्याला कापलेले मिनी ते 3 बटाटे शिजवून घेतलेले तेही आपल्याला कापून टाकून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये. अगदी सोपी रेसिपी आहे. दिसायला म्हणजे बनवायला कठीण वाटते, पण खूपच सोपी रेसिपी आहे आणि खूपच टेस्टी लागते खायला. गावाकडचं आपलं मसाल्याची टेस्ट लागते. तुम्ही नक्की ट्राय करा. हे बघा मी बटाटे आणि छोले टाकून घेतले बघू शकता. आणि वरून मी एव्हरेस्ट मसाला आणि मॅगी मसाला टाकून घेणार आहे. तुम्हाला मॅगी मसाला नाही टाकायचा असेल तर नका टाकू. मी असं टाकून घेतलं आहे मॅगी मसालाही. हे बघा थोडंसं मी हलवून घेतलं आहे. मी आता ज्याला रस्स्याची भाजी पाहिजे असेल तर पाणी ॲड करू शकता, नाही तर सुकी भाजी असेल तर तशा पद्धतीने आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. ज्यांना पाणी लागत असेल तर नक्की टाका आम्हाला. आणि चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे. बघू शकता आपल्याला व्यवस्थित असं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्याला व्यवस्थित हलवून घ्यायची भाजी. छोले बटाट्याची बघा किती सुंदर दिसते भाजी. बघू शकता तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने. आणि त्याला आपल्याला थोडंसं दाबून घ्यायचं आहे, मॅच करून घ्यायचं आहे थोडं बारीक. मी 1-2 मिनटं असं चांगलं दाबून घेणार आहे. बघू शकता व्यवस्थित आपल्याला कढईमध्येच किंवा खाली उतरवून आपल्याला व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे, मॅच करायचं आहे. मी 1 ते 2 मिनटं हे बघा अशा पद्धतीने दाबून घेतलं आहे. बघू शकता किती सुंदर अशी आपली भाजी दिसते, तरीसुद्धा आली. बघू शकता तुम्ही आपली छोले बटाट्याची भाजी अगदी सोप्या पद्धतीने मी रेसिपी आणत असते. धुवून घेतलेली कोथिंबीर आपण टाकून घेणार आहोत. अशा पद्धतीने बघा 10 ते 15 मिनटात होणारी ही भाजी आपली छोले बटाट्याची. व्यवस्थित मी कोथिंबीरही कालवून घेतली. बघू शकता हे बघा मी उकळी येऊस्तर मी 5 ते 10 मिनटं बारीक गॅसवर शिजू द्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित. तरीही कशी सुंदर आली बघू शकता तुम्ही. अगदी खायला भाकरीसोबत किंवा चपातीसोबत किंवा भातसोबत तुम्ही खाऊ शकता. हे बघा किती सुंदर आपली रेसिपी बटाटे छोलेची तयार झाली आहे. माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि शिकवण्याची पद्धत. नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि ज्यांनी माझा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला असेल त्यांना थँक्यू आणि धन्यवाद. हे बघा अशा पद्धतीने आपण सर्व करून घेतली भाजी. धन्यवाद. रेसिपी
शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू.